आफ्टर लॉंग टाइम संग्राम पुन्हा एकदा आमच्या आत्याची मुलगी म्हणजे ऋतुजा गोपाळ जाधव ते डॉक्टर की कंप्लीट केल्यानंतर BHMS केल्यानंतर ना ते तिचं हॉस्पिटलच्या OPDचं ओपनिंग होतं. रिबीन काढण्याचा जो कार्यक्रम होता तो झाला. म्हणजे पुढे या तुम्ही पुढे या. अशा प्रकारे गावातले भरपूर मंडळीवर लोक जमले. आपल्या संस्कृतीत कोणताही कार्यक्रम बोडकेडोक्याने केला जात नाही. तसंच कोणत्याही स्त्रीला हळदी कुंकू लावले ते आपल्या कार्यक्रमापासून जाऊन देता येत नाही किंवा जाऊन देत नाही. ही आपली संस्कृती आहे आणि ही परंपरा आपण जोपासली लावून देण्यासाठी यात दुसरी आत्या आहे. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या आत्यांसोबत हळदी कुंकवाचा असं दोघींनी मिळून यात सूरज, त्यानंतर शुभम आणि गबूदादा आणि त्याचे मित्र असे संग्रामचे सगळे मित्र त्याला नाश्त्याचं जे नियोजन केलं तर त्याला मदतीला होते आणि सगळ्यांना नाश्ता पोट भरून भेटला असेल एवढं पोरांनी त्यांना नाश्ता पाणी सगळी सोय एकदम ओके केली. ही डॉक्टरचे सगळ्यात जवळचे आणि सगळ्यात भारी मैत्रिणी. ह्या 2 मैत्रिणी डॉक्टरच्या ओपनिंगसाठी आवर्जून आल्या होत्या. त्यांच्यासोबतच डॉक्टर तिथं ऋतुजा दीदीचं शिक्षण कंप्लीट झालं आणि आपल्या बॅचमेटला कॉंग्रॅच्युलेशन देण्यासाठी साताऱ्याहून सोबत आल्या. एका आई वडिलांचं स्वप्न असतं आपल्या मुलीला शिकवायचं मोठं करायचं, पण आमच्या मामा आणि त्या खरंच खूप वेगळ्या आहेत. आपल्या मुलीला आपल्याच गावात OPD टाकून दिली. एका साईडनी वहिनी आणि एका साईडनी बहीण. ही ऋतुजाची बहीण आणि ही मावशी आणि आमची आत्या. अशा प्रकारे
ही ऋतुजाची बहीण बारकी अनुजा. आणि आपलं कसं आहे जसं आहे त्यातली ह्या दोन्हींनी पण रोल केला होता. हे त्यांना सिरीज मध्ये पण काम करायला भेटलं होतं. ऋतुजाचं शिक्षण पूर्ण झालंय. 1 वर्ष झालं सातारा येथे सिव्हिल हॉस्पिटल किंवा एका नालवडे डॉक्टरकडे राहत होती. तर माझ्या समोर लहान मुलं जावीत अशा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ऋतुजासाठी व्यावसायिक जीवनासाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रथम वंदन करते. आज मी क्लिनिकला सुरुवात करते. तर याचा हेतू ह्या फक्त गावकऱ्यांची सेवा करण्यासाठीच आहे. यात सर्वात जास्त कष्ट हे माझ्या आई वडिलांनी घेतलेलं आहे. हे कष्ट आत्तापासूनचे नाही आहे. खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. गावात शाळा असूनही मी विद्याप्रतिष्ठानला शाळेत जात होते. तिथूनही नंतर मला पुढच्या शिक्षणासाठी मला त्यांनी पुण्याला पाठवलं. त्यांच्या या विश्वासाने मी आज इथे आहे. आज या उपडीला सुद्धा मी पाहण्यासारखी आली खरं. सर्व सगळं जे आहे उपडीपासून सेटअपपासून सर्व ते पप्पांनी केले. आज त्यांनी मला कधी असं एक मुलगी म्हणून ट्रीट नाही केलं की हा ठीक आहे लग्न होईल कशाला खर्च करायचा आहे. एक त्यांनी मला स्वतःचा मुलगा म्हणून नेहमी साथ दिली आहे. त्याबद्दल शिक्षण कुठे झालं? माझं होमिओपॅथीमध्ये झालेलं आहे. सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सातारा. माझी इंटर्नशिप पण तिथे झालेली आहे 1 वर्ष. 3 महिन्याचे सीट असतात. त्याच्यामध्ये माझे 1 वर्ष इंटर्नशिप झालेलं आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये. मी ते दोन्हीही चालू करत आहे. होमिओपॅथी पण चालू करत आहे आणि जसं जसं लोकांचा सहभाग असेल त्याप्रमाणे त्यांना होमिओपॅथीने सुद्धा आरोग्याचं केवळ मी हे गावासाठी करते ना की कुठल्या दुसऱ्या हेतूने. जो पण काही माझ्यासाठी आता वेळ आहे तेवढा मी पूर्ण गावासाठी देणार आहे. धन्यवाद. मला अतिशय आनंद वाटतो. रात्री 8 वाजता कार्यक्रम ऋतुजा सातारावरून कालच आली. खरं तर हा 2 तारखेला कार्यक्रम घ्यायचा होता. तर तिच्याबरोबर आलेल्या मैत्रिणी म्हणले आम्हालाही पुढे काही कार्यक्रम आले तर कार्यक्रम तुम्ही उद्या घेतला तर बरोबर. मला अजून महत्वाचं असं सांगायचं की मी एकाही माणसाला वैयक्तिक फोन करून कार्यक्रमासाठी बोलवू शकलो नाही. परंतु माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे आपण फक्त व्हॉट्सअपवर मोबाईलवर कार्यक्रम पत्रिका बोलून आलात. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून धन्यवाद करतो. काकांनी सांगितलं माझ्या त्याच्यावर सर की
आपल्याकडे अजूनही हाच फंड आहे मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करायचा. आपण खंबीरपणे चांगले संस्कार करून आपल्या पाल्याच्या मग मुलीच्या पाठीच्या असतो त्या मुलाच्या पाठीच्या असतो उभा राहिलं, त्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवलं, तरी आपला हेतू स्वच्छ असेल तर माझ्या आज मुली दोन्ही मुली डबल ग्रॅज्युएट आहेत. मला मुलगी म्हणून त्यांना शिक्षण देत असताना कुठंही एक लवलेश मला पश्चाताप करायची वेळ आली नाही. खरं तर हे त्यांच्या वागण्याचे, धाडसाचे आणि त्यांच्या संस्काराचा भाग. आपल्याकडे 8वी 9वी 10वी मुलगी झाली तिला पूर्ण करण्याचा आपण भविष्यात येणाऱ्या अडचणींना तो माझं या निमित्ताने मी सांगू इच्छितो, तुम्ही एखादी वाईट गोष्ट घडली म्हणून 100 मुलींचं भवितव्य खराब करू नका. त्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा, त्यांना त्यांच्या पायावर उभा करा. ह्या जीवनामध्ये प्रचंड संघर्ष आणि स्पर्धा आहे. त्यांना जगण्यासाठी 8वी 10वीचं शिक्षण पुरेसं नाही. त्यांना प्रत्येकाला डॉक्टर करा असं नाही, परंतु त्यांच्या पायावर उभा राहणे पण त्यांना चांगलं शिक्षण, चांगली तालीम देण्याचा प्रयत्न करा. माझं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. नाही आपण मध्येच बंद करू. त्यामुळे यातून स्फूर्ती घेऊन मी माझ्या मुलींना सुद्धा म्हटलं होतं, डॉक्टर समोर आहे, जर तुम्ही आयुष्यात चुकीचा निर्णय एक घेतला तर पुढे 100 मुलींचं शिक्षणाचं नुकसान होईल. याचा विचार करा. तुम्ही अर्धवट शिक्षण सोडलं तर फक्त तुमचं नुकसान होणार नाहीये, पुढच्या बऱ्याच मोठ्या पिढीचं नुकसान होणार. याचा विचार करून तुम्ही तुमच्या ध्येयावर कॉन्सन्ट्रेट करा. मला अभिमान वाटतो की त्यांनी, माझ्या मुलीने सुद्धा माझ्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊन देता तुम्ही आज इच्छित साध्य केलं, त्याबद्दल मलाही तिचा अभिमान आहे. पुन्हा एकदा आपण सर्व माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व जीवनभावाची माणसं उपस्थित झाला. तुमचं पुन्हा एकदा मला फक्त आभार व्यक्त करतो. फॅमिली कार्यकर्ते जाऊन फॅमिली जावा फॅमिली तुझं हॉस्पिटल जोरात चालणार म्हणजे पाय लागले ही या आपल्या गावाची पहिलीच मुलगी डॉक्टर झालेली आहे. आणि गंमत म्हणजे तिला ऍडमिशन मीच दिली होती आणि हिने हट्टाने म्हणजे तिला विद्याप्रतिष्ठानलाच ऍडमिशन पाहिजे होती म्हणून ती रडत होती तिच्या वडिलांजवळ खूप आणि तिच्या हट्टासाठी म्हणून मग मी प्रयत्न करून तिला ऍडमिशन दिली आणि आज डॉक्टर झालेली आहे. आपल्या सगळ्यांना आणि आज छोटंसं तिचं आता हॉस्पिटल काढलेलं आहे आणि तिच्या हॉस्पिटलसाठी आणि तिच्या भावी आयुष्यासाठी, करिअरसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, आमच्या पवार कुटुंबाकडून खूप शुभेच्छा आणि तिचं अशीच प्रगती होत जावो. आपल्या गावातल्या मुली अशाच वरचेवर शिकत जावो असे मी सगळ्यांना, माझ्या गावातल्या मुलींना आणि सगळ्यांनाच, आईवडिलांना सुद्धा असंच मुलींना प्रोत्साहन द्या अशा मी शुभेच्छा देते आणि खूप आनंद आणि खूप अजून शुभेच्छा देते. आपण सगळ्यांनी तर कौतुक केलं म्हणून तुझं गावकऱ्यांना कौतुक करते, कारण असंच आपल्या मुलांचं कौतुक केलं तरच सगळेजण
पुढे जातील. त्यांना असाच आपण नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया. आणि आपण आता सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं राहण्याचा अशा प्रकारे खूप मस्त आणि छान ओपीडीचं ओपनिंग झालेलं. हे आमचे सोनावणी, त्यानंतर ना संग्राम, ही बाबूदादाची मुलगी सई. थँक्यू. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ह्यांनी दिले ते सागर खोलत काय खावताचं भाऊ सागर नाही खावतोय आधी पटकन व्हिडिओ वा वा थांबा एक मिनिट. हातात जरा इकडे बघा.